आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, परंतु या देशामध्ये शेतकऱ्यांची अवस्था आपण वर्तमानपत्रामध्ये नेहमी पाहत असतो, पण त्याला छेद देणारं उदाहरण आज आपण पाहिलं. या इथला भाग माझा खूप परिचित आहे लहानपणापासून. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा रोड माझा आजोळ इथं कडलाच आहे आणि कायम यायचो. आणि ते नागज फटा म्हणून एक तिथं आहे, तिथून स्टॉप आहे, तिथून कवठेमंकाळ तालुका चालवतो. ऍक्च्युअली त्याच्या अगोदरच होतं शिरडोनला, परंतु हा मॅक्झिमम आणि तिथून पुन्हा इथून हा सांगोला तालुका आहे, सोलापूर जिल्हा इथून चालवतो. तर त्या नागज फाट्यापासून पार पूर्ण तुम्ही गावलापूर सांगोला गेला म्हणजे पंढरपूर यायच्या अगोदरच गोष्ट सांगतो तुम्हाला की ह्या फाट्यामध्ये फक्त धूळ उडायची आणि बाबळीची झाडं होती, ते लांब काट्याची झाडं तुम्हाला आता इथं बघायला सुद्धा नाही कुठं झाडं ती आता. आणि अशा अवस्था होते की प्यायला पाणी मिळणं मुश्किल व्हायचं, भरून पाणी आणायला लागायचं. एसटीनं उतरल्यावर सुद्धा इथं सगळे हॉटेल होते, पण इथं सुद्धा पाणी सुद्धा देणं मुश्किल व्हायचं त्यांना, कारण त्यांच्याकडेच बसायचं द्यायचं कोणाला. आणि त्यामुळे हा भाग सगळा मानदेश मानला जायचा आणि तो उपवासात्मकरित्या म्हटला जायचा. तिथं मुली सुद्धा कोण द्यायचं, पाणीच नाही म्हणायचं तर काय द्यायचं. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये इथं जी डाळिंबाची क्रांती झाली आणि आपले इथले प्रगतशील शेतकरी प्रकाश पाटील साहेब किंवा त्यांचे वडील असतील, अशा लोकांनी यामध्ये सगळं स्वतःच श्रम, स्वतःची बुद्धी आणि भांडवल उभं केलं. कारण भांडवल नव्हतं या भागामध्ये, फारसा पैसा नव्हता, ते उभं करून हे आज एम्पायर उभं केलं. मी एम्पायर शब्द वापरतो. आज त्यांनी सांगितलं 4.25 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि त्यांनी जे फर्टिलायझरची सिस्टम दाखवली, मला तासगाव तालुक्यात आमच्या दासकीच्या ते पद्धत होती ती कुठेही बघायला मिळाली नाही. इव्हन तो अरविंदच्या मध्ये पण नाही ती. तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं शेतीचं नियोजन, शेती सक्सेस होऊ शकते नाही, शेतीतून शेतकरी हा श्रीमंत होऊ शकतो, हे उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालं. आणि हे उदाहरण पाहून नुसतं आपल्याला चालणार नाही, आपल्याला पोहोचवायचं आहे. आपण जिथून जाऊ, जिथं जिथं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करणार आहे की शेती सक्सेस होऊ शकते. पण शेतीमध्ये आपण मी सांगितलं सक्सेस करायचं असेल तर 3 घटक खूप महत्वाचे आहेत. एक श्रम, दुसरं बुद्धी आणि तिसरं म्हणजे भांडवल उभा करण्याची ताकद पाहिजे शेतकऱ्याकडे. मग तो शासनाकडे कोणत्याही मदतीसाठी हात पुढं करत नाही. हे खूप पाटील साहेबांनी आम्हाला आणि आपले ग्रामविकास अधिकारी आणि त्यांचे सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीची व्हिजिट आज आपल्या सर्वांना घडून आणले, एक आपल्यासमोर व्हिजन उभं केलं. त्याबद्दल मी सर्व आमचे यशदाचे अधिकारी सावंत मॅडम, भागवत सर आणि सर्व आमचे CPDPचे अधिकारी यांच्या वतीने तुमचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.